अक्षरशः डायरेक्ट महिलांची, भारतातली ग्रामीण भागातल्या महिलांची पहिली बँक ही तू उभा केलीस. म्हणजे हा खूप मोठा प्रवास आहे. पण ते कसं काय, बँकच का, आणि ते पण मसोडमध्ये? खरं मी असं विचारच केलं नव्हतं की मी बँक चालू करणार. सुरुवात अशी झाली की बऱ्याच ज्या भाजीपाला विकणाऱ्या महिला, बऱ्याच ज्या मजुरी आणि त्यातल्या त्यात दगड फोडणाऱ्या महिला, म्हणजे मला आश्चर्य वाटलं की मी एकदा रोजगार हमीच्या कामावर गेली, तिथे दगड फोडत होते बायका, आणि त्यांना बघून मला असं एक माझ्यासमोर चित्र तयार झालं की मी कधी दगड फोडताना लोकांना कुठे बघितलंय, तर मला वाटलं सिनेमामध्ये बघितलंय की जे जेलमध्ये लाईफ इम्प्रिझनमेंट ची ज्यावेळी शिक्षा भेटते त्यावेळी दगड फोडतात. तर मी म्हणलं हे काम नाही भेटायला पाहिजे या महिलांना. हे करणाऱ्या महिलांनी मला सांगावं की आम्हाला बचत करायची आहे. माझ्या मनात प्रश्न आला की महिलांना बचत करायला पैसे तरी आहे का, तर त्या म्हणल्या आम्हाला बचत करायची आहे. आणि मी महिलांना बँकेत घेऊन गेले बचत करायला, त्यांचं खातं उघडायला. पण बँकांनी खातं उघडलं नाही. ते म्हणल्या की ह्या महिलांचे पैसे खूप, त्यांना जी बचत करायची आहे 3 रुपये 5 रुपये, ते आम्हाला खातं उघडायला परवडत नाही, म्हणून आम्ही महिलांचे खाते नाही उघडणार. मग हे बघून आम्ही ठरवलं की नाही, महिलांचे खाते उघडायला पाहिजे, आणि जर बँका खाते उघडत नसतील तर महिलांची बँक काढायची. आणि मग असं ठरवलं आणि रिझर्व्ह बँकेत आम्ही ऍप्लिकेशन दिलं. ऍप्लिकेशन दिल्यावर आम्हाला वाटलं की आपल्याला, आम्ही मुंबईत आले होते, ऍप्लिकेशन देऊन गेले आरबीआयला. परत मी चौकशी करायला आली तर असं कळलं की रिझर्व्ह बँकेने सांगितलं की तुमच्या ह्या सगळ्या प्राथमिक सभासद आहेत, त्यांना लिहिता वाचता येत नाही, आम्ही बँकेला लायसन्स देऊ शकत नाही. का? कारण ह्या ज्या महिला आहेत ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्या बँकेच्या प्राथमिक सभासद होऊ शकत नाही. म्हणलं असं तर कायद्यात नाही आहे, पण तरी पण म्हणजे बँक चालवायची आहे तुम्हाला. आणि त्यांनी लायसन्स नकारलं. मी माघारी आली, मी रडत होती, पण महिला नाही रडल्या. त्या महिला म्हणत त्या तू कशाला एवढी हे नर्वस होते, आम्ही लिहायला वाचायला शिकणार. मग आमचे लिटरसी क्लासेस चालू झाले. मी खेडोपाडीत फिरून सगळ्या महिला पुढे यायचा की आम्ही लिहिता वाचता शिकणार, पण बँकेचं लायसन्स मिळवणार. 5 महिन्यानंतर आम्ही परत आलो मुंबईत रिझर्व्ह बँकेत. आणि त्यावेळी माझ्याबरोबर, मी एकटी नव्हती, माझ्याबरोबर 15 महिला आल्या. आणि ह्या महिला माझ्याबरोबर आरबीआय मध्ये येऊन, तुम्हाला अंदाज येणार नाही त्या महिलांनी आरबीआयच्या अधिकाऱ्यांना काय सांगावं. त्या महिला म्हणाल्या की मला लिहिता वाचता आम्हाला येत नाही, पण आम्हाला मोजता येतं. आणि महिलांनी आरबीआयच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आम्हाला कुठल्याही मुद्दल रकमेचं व्याज मोजायला सांगा, जर आम्ही चुकलो तर आम्हाला लायसन्स देऊ नका, पण तुमच्या अधिकाऱ्यांना कुठल्याही रकमेचं व्याज मोजायला सांगा आणि त्यांच्याकडनं कॅल्क्युलेटर घ्या आणि बघूया कोण लवकर मोजतं. आणि आम्हाला बँकेचं लायसन्स भेटलं. मला अभिमान वाटतो त्या महिलांचा की त्यांनी ते आव्हान स्वीकारलं, शिकल्या, रिझर्व्ह बँकेला सांगितलं, मानदेशी महिला सहकारी बँकेची स्थापना झाली. स्वतःची बचत करून, स्वतः कर्ज घेऊन, आज बँकेच्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये 8 शाखा आहेत.